नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जेईई मेन 2026 जानेवारीचं सेशन उद्या म्हणजेच 21 जानेवारी ते 29 जानेवारी या कालखंडामध्ये होणार आहे। या परीक्षेमध्ये अपिअर होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना श्रद्धा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनकडून बेस्ट ऑफ लक। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जेईई मेन एक्झामला जाताना कोणत्या काळजी घ्यायचेत आणि कोणत्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायचेत या सगळ्याची डिटेल माहिती तुम्हाला पुढच्या काही सेकंदमध्ये मिळणार आहे। जेईई मेन एक्झामसाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जेईई मेनचा ॲडमिट कार्ड। NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्हाला जेईई मेनचं ॲडमिट कार्ड उपलब्ध झालं असेल, तुम्ही ते डाउनलोड केलं असेल। त्या ॲडमिट कार्डच्या 2 प्रिंटआउट तुम्हाला A4 साईज पेपरवरती काढायचे। या प्रिंटआउट काढताना आपण काळजी घेतली पाहिजे की त्यावरील सर्व मजकूर म्हणजे सर्व डेटा आणि विद्यार्थ्याचा फोटो हा अतिशय स्पष्ट आला पाहिजे। याच्या शक्यतो 2 प्रिंटआउट काढाव्या। एक प्रिंटआउट आपण एक्झामला जाताना घेऊन जावं आणि दुसरी प्रिंटआउट आपल्या सोबत ठेवावी जी पुढच्या ॲडमिशन प्रोसेससाठी आपल्याला लागणार आहे। त्यासोबतच ॲडमिट कार्डवरती सगळ्यात खाली डाव्या बाजूला आपला एक पासपोर्ट साईज फोटो चिकटवायचा। त्यानंतर त्याच्या बाजूलाच आपल्याला आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा तिथं उमटवायचा आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात राईट साईडला एक कॉलम किंवा एक बॉक्स तुम्हाला दिलेला आहे, तिथं विद्यार्थ्याची साईन करायची आहे। पण ही विद्यार्थ्याची साईन आपण एक्झामिनेशन हॉलमध्ये गेल्यानंतर तिथे जे सुपरवायझर असतील त्यांच्या समोर करायचे आहे। जेईई मेनला जाताना सोबत कोणत्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत, त्यामध्ये पहिलं ॲडमिट कार्ड आणि त्या ॲडमिट कार्डचे सर्व पेजेस, दुसरं आपलं ओरिजिनल आधार कार्ड आणि त्याची एक झेरॉक्स कॉपी आपल्यासोबत असली पाहिजे, तिसरं तिथं गेल्यानंतर आपल्याला आपले पासपोर्ट साईज फोटो अटेंडन्स शीटवरती चिकटावे लागणार आहेत, त्यामुळे त्याच्या काही कॉपीज आपल्यासोबत असलं पाहिजे। त्यानंतर रफ वर्क करण्यासाठी याच्या ज्या शीट्स आहेत त्या तुम्हाला तिथं प्रोव्हाइड केल्या जातील, तर ते रफ वर्क करण्यासाठी तुमच्याकडं ट्रान्सपरंट ब्लॅक बॉल पेन तुमच्यासोबत असला पाहिजे। आणि सगळ्यात शेवटचं तुमच्यासोबत एक ट्रान्सपरंट वॉटर बॉटल तुम्ही कॅरी करू शकता। जेईई मेन्स एक्झामला जाताना काही काळजी आपण घेतल्या पाहिजे। तर जेईई मेन एक्झाममध्ये आपल्याला आपल्या ॲडमिट कार्डवरती रिपोर्टिंग टाईम आणि गेट क्लोजिंग टाईम असे 2 टाईम तुम्हाला दिले असणार आहे। तर विद्यार्थ्यांनी गेट क्लोजिंग टाईम याच्या खूप अगोदर आपण पोचलं पाहिजे। एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर तिथं विद्यार्थ्यांचा बायोमेट्रिक डेटा घेतला जाणार आहे, ज्याच्यामध्ये हाताचे ठसे त्यानंतर डोळ्याचं स्कॅन यासारखा डेटा घेतला जातो। त्यामुळं तुम्ही गेट क्लोजिंग टाईम याच्या अगोदर तिथं पोहोचलं पाहिजे। जाताना ॲडमिट कार्डवरच्या सगळ्या सूचना विद्यार्थ्यांनी वाचल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे त्या फॉलो केल्या पाहिजे। बाहेरगावचे विद्यार्थी त्यांनी एक्झाम सेंटर आपलं एक्झॅक्टली कुठं आहे हे आपण चेक केलं पाहिजे आणि शक्यतो 1 दिवस अगोदर आपण ज्या सिटीमध्ये आपलं एक्झाम सेंटर आहे तिथं आपण पोचलं पाहिजे। जेईई मेनसाठीचा ड्रेस कोड, मुलींनी पंजाबी ड्रेस किंवा शर्ट पॅन्ट असा पेहराव केला तर चालतो। मुलांनी हाफ स्लीव असणारा शर्ट पॅन्ट किंवा टी शर्ट हा वापरला तरी चालेल। या पेहरावाला अति जास्त पॉकेट्स नसावेत, त्याचबरोबर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घड्याळ हे वापरण्यासुद्धा बंदी आहे। ड्रेसवरती अतिरिक्त एम्ब्रॉयडरी नसावी, मोठे बटन्स नसावेत, ज्वेलरी नसावी, शूज वापरू नयेत, चप्पल वापरावे पण चप्पल वापरताना सुद्धा त्याचा सोल हा जाड नसावा, तो छोटा असला पाहिजे। त्यासोबतच विद्यार्थ्यांनी बेल्ट वापरू नये। एक्झाम संपल्यानंतर काही गोष्टी विद्यार्थ्यांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये पहिली गोष्ट आपलं जे ॲडमिट कार्ड आहे ते तिथं दिलेल्या ड्रॉपबॉक्समध्ये ॲड करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपण सोबत नेलेला पासपोर्ट साईज फोटो जेईई मेन सेंटरवरती जी अटेंडन्स शीट आहे त्याच्यावरती चिकटवणं गरजेचं आहे आणि त्यांनी दिलेल्या जागी आपली साईन करणं आवश्यक आहे। या सर्व सूचना विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक फॉलो कराव्यात। ॲडमिट कार्ड याच्यावरती सुद्धा पूर्ण सूचना दिलेल्या आहेत, त्या विद्यार्थी व पालक दोघांनी त्या वाचाव्यात। जेईई मेन 2026 या एक्झामला अपिअर होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना श्रद्धा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनकडून
हार्दिक शुभेच्छा.